मॅच लावतो सुरुवात. वर्सोवा टीम प्लीज हंबल रिक्वेस्ट असेल की लगेचच आपण फिल्डिंग सजवा. आपल्याकडे वेळ तितका नाहीये. अजून यशस्वी खेळाडू ठरलाय. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लेट्स प्ले अंपायरचा सिग्नल होतोय आणि पहिला बॉल रिलीज केला जातोय. पहिला बॉल फुलर लेनचा चेंडू. भावेश नाईक याची ओळख यासाठी आहे जो पहिल्या बॉल पासून आक्रमकता पर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. थँक्यू व्हेरी मच. आखो टप्प्याचा आणि आणखीन एक फुलर लेनचा चेंडू आहे. फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश नाईकच्या इथे देखील इनसाइड आउट खेळलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. झेल पकडला जातोय. भावेश नाईकला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम गोलंदाजाने. यावेळेस इनसाइड आउट खेळलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये. लाजबाब कव्हर ट्राय केला जातोय. मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्यात आल्या. यावेळेस देखील आणखीन एक चांगला फटका. आणखीन एक नेत्रदीपक फटका लगवला जातोय. विशाल भोईरच्या बॅट मधून येतोय सलगचा दुसरा ओव्हरचा. पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. पहिल्या बॉलवर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाज. यावेळेस स्ट्रॉंग अपील केली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि काय घडलंय इथे मात्र इथे फटका हवेत आहे. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट होत असताना फ्रीडच्या बॉलवर 2 धावा आल्यात. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. आतिशच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. विशाल भोईरला परतावा लागेल. इथे आलेला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय 2. यावेळेस पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. कटर बॉल. इथे पाहू शकाल काय घडलंय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद आहे का थर्ड अंपायरकडे रेफर केलाय. थर्ड अंपायर मजल मारावी लागेल. फुललेचा चेंडू आहे. फटका चांगला आहे कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं जात आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि काय घडलाय फलंदाज बाद होत असताना सचिन नाईक परतला. फुललेचा चेंडू आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह. खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल कामेश नाईक. भोईर पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. ही खासियत आहे धीरज भोईरने. यावेळेस पहिलाच बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर स्लॉक स्वीप. समाधान आहिरेच्या बॅट मधून येतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे स्विचिट फटका केला जातोय. इनफिल्डच्या वरून चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल इथे चांगला बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होत. यावेळेस फटका पाहू शकाल समाधानच्या बॅट मधून येतोय. दणादाण करणारा एक क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. यावेळेस लवकर शफल झालाय. अगदी यावेळेस देखील स्लॉक स्वीपचा फटका आहे. चांगला फटका पाहायला मिळते. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ. संदीप जोशी उद्योजक त्यांना विनंती करतो. इथे देखील मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना शरीराचा वेध घेतलाय. इथे काय घडलंय खराब क्रिकेट. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि डायरेक्ट हिट झालाय. आतिशला फटका हवेत आहे. मी मारत नाही मी तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. नाव आहे समाधान. व्हॉट अ शॉट. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला जाता. काय घडलाय LBW शिकार होईल आणि मोठी विकेट प्राप्त होत असताना धारावी टीमला फलंदाज आपण इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. सचिन नाईक त्या खाली आहे. सचिन नाईक कडून चूक होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. फलंदाजाला परतावा लागेल. इथे देखील बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. बॉल आणि बॅटचं कुठलाही ताळमेळ नाही. टाळ्यांचा गजर क्रिकेटचा. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सीमारेषे लगत सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार आला. यावेळी सेंटफिल्डच्या वरून फटका चांगला आहे. चेंडू होईल फरार. एक धाव कंप्लीट झालेली. अशा तऱ्हेने वर्सोवा टीमने हा सामना जिंकलाय. वेल प्लेड टीम वर्सोवा आणि लाजवाब खेळ केलाय. अगदी बलाढ्य टीम धारावी टीमला पराभूत करून या स्पर्धेमध्ये धक्का दिला धारावी टीमला. आणि या मॅचचा
दावेदार ठरलाय, या मॅचचा हिरो ठरलाय मिस्टर समाधान, ज्याच्या बॅट मधून 22 धावा